आज बुद्ध पौर्णिमा, शांततेचा, करुणेचा आणि आत्मप्रकाशाचा दिवस. या पवित्र दिवशी मी तयार करतीये एक छोटंसं मिनिएचर बुद्धा गार्डन. यासाठी छोट्या छोट्या काही वस्तू मी जमवल्यात. हे छोटेसे टेरिकोटा प्लॉट दिसत आहेत तुम्हाला. हे शंख शिंपले जे दिवेआगर दापोली या ठिकाणी मी जेव्हा फिरायला जाते ना तेव्हा गोळा करून आणते. हे बघा छान असे शंख शिंपलेत. आणि हे छोटे छोटे शंख आहेत ना त्यांना आम्ही भूताचा शंख म्हणायचो. तुमच्याकडे आहे का अशा काही छोट्या छोट्या आठवणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा हे गोल गुळगुळीत चपटे दगडसुद्धा दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावरनं मी घेऊन आली आहे. समुद्रकिनारी एका ठिकाणी वाळूत पडून राहून समुद्राचं जे पाणी आहे जो आकार देईल तो आकार या गोट्यांनी धारण केलाय असं काहीसं मला अरेंज करताना वाटलं. हे छोटे छोटे प्लांट्स जे आहेत ते मी मिस्टर DIY या ठिकाणावरून आणली आहेत. आणि आता या जगाच्या या प्लॅनच्या मिनिएचर गार्डनच्या मध्यभागी येणारे बुद्धाची मूर्ती, या विश्वाच्या केंद्रस्थानी असणारी ही बुद्धाची मूर्ती शांततेचा, करुणेचा आणि प्रकाशाचा संदेश देते. जग आज पुन्हा एकदा क्रोध, हिंसा आणि अहंकाराच्या वावटळीत सापडले. पण बुद्ध सांगतात, द्वेषाने द्वेष संपत नाही तर तो प्रेमानंच संपतो. युद्धाच्या सावल्या गडद होत असताना शांतीचा दिवा तेवता ठेवणं हीच खरी बुद्धपूजा. मंडळी, हे गार्डन केवळ सजावटीसाठी नाही तर आठवण करून देण्यासाठी आहे की जी शांतता आपण बाहेर शोधतो ना ती आपल्या मनात शोधायची असते. सुंदरता ही साधेपणात असते आणि समाधी ही ध्यानात असते. हे बघा किती शांत वाटतंय.